जर मला ए फॉर ॲटिट्यूड दाखवला ना तर मी पण तुला बी फॉर भाव देणार नाही, समजलं? तुझ्या माहिती करता सांगतो, जास्त फालतूपणा करू नकोस, नाही तर तुझ्या घरचे तुला सी फॉर छपरी समजून डी फॉर दांडक घेऊन ई फॉर यू यू करेपर्यंत एफ फॉर फटके देतील. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका रोस्टिंग व्हिडिओ मध्ये. तर कोणत्या क्षणाची वाट न पाहता या दलिंद लोकांना आपण रोस्ट करूया. तो चलिए शुरू करते हैं. अगं तू काय माप काढणार माझे? आधी घेतलेले कपडे परत दे लोकांचे. फालतूपणा करावं बरं का माणसानं, पण एवढा लोकांनी थोडाफार सपोर्ट दिला म्हणजे काही बोलायचं का? कुछ भी अगं त्या वाक्याला इतकुस तरी लॉजिक असू दे का? नाही नाही, तुम्हीच पहा ना एकदा. अगं तू काय माप काढणार माझे? आधी घेतलेले कपडे परत दे लोकांचे. समोरची पोरगी नेमकं टेलर आहे का काय हेच मला समजणार. कारण तू काय माप काढणार माझे? घेतलेले कपडे परत कर लोकांचे, असं बोलते होई. मला मान्य आहे की तुझं माप काढणं तर टेलरला पण सोपं गेलं नसन. तुझं कसं झालंय माहितीये, मला बारीक व्हायचं बाबा, माझं तोंडावर नाही ताबा. आरशात पास स्वतःला एकदा म्हशी. गजब बेइज्जती है. त्याला असं बनवा की ज्याच्या जवळ आपण आहोत त्याला गर्व वाटला पाहिजे आणि ज्याच्या जवळ आपण नाही त्याला पश्चाताप झाला पाहिजे. तुला एक गोष्ट सांगू का? तुला जर नसेल जमत ना तर मला येऊन विचार कशाला काय शोभेल म्हणून. आता तुझे बोलले ना त्याला कवडी मात्र सुद्धा किंमत नाहीये. मी सांगतो त्या इथे तू काय बोलायला पाहिजे होतं. स्वतःला पैशासारखे बनवा. ज्याच्या जवळ आपण आहोत त्याला गर्व वाटला पाहिजे आणि आपण ज्याच्या जवळ नाही त्याला पश्चाताप झाला पाहिजे. असं असतं सेंटेन्स ज्याला लॉजिक बोलतात. तुझ्या याला बिलकुल लॉजिक नव्हतं ग. बात तो सही है. दौड़ा. मी आणि माझे भाऊ अमीर तर नाहीत, पण पैसे असे उडवतो जसे आम्ही अंबानीचे अवलद आहोत. असा कॉन्फिडन्स केव्हा येतो माहितीये का? 5 रुपयाच्या 20 लेमन गोळ्या घेऊन 20 मित्रांना वाटून फ्लेक्स करतो तेव्हा. आणि तुमच्या माहिती करता यांचं सुद्धा असंच आहे. तो खुश राहावा, माझं काय, मी दुसरा पटवीन. हो ना, तुमचा बिझनेसच आहे तो. हे पण सांगा लोकांना. फक्त हा बिझनेस एवढा मोठा नका करू की शेवटी जाऊन राजकुंद्रासारखं मास्क घालून लोकात फिरावं लागेल. स्वाभिमानाला जर ठेस लागली तर अख्खा बाजार उठवायचा, मग समोरचा कोण पण बादशाह असू दे. 15 रुपयांची कोथिंबीरची गड्डी 10 रुपयाला दिली नाही म्हणून यांच्या स्वाभिमानाला ठेस लागते. आणि याच्यानंतर यांचे स्वप्न काय तर बाजार उठवायचे. हवा आली तर धुळेच्या आधी हे आलतात आणि यांचं स्वप्न काय तर बाजार उठवायचे. जा बाई एंडोरा मास पी थोडं. स्टेटस असे टाकायचे की बघणारे कन्फ्युज झाले पाहिजेत. आईला ही सिंगल आहे का रिलेशनशिप मध्ये? नाही 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 नाही, तू काही स्टेटस ठेवला तरी लोकांना एवढी गॅरंटी आहे की तुझा स्टेटस पाहून लोक म्हणतील असा दिवस उगूच शकत नाही की ही रिलेशनशिप मध्ये आली. अगं एवढंच काय, तू एखाद्या मुलासोबत फोटो जरी टाकला ना तरी लोक भाव आहे म्हणून त्या फोटोला इग्नोर करतील. बात तो सही है. दौड़ा. स्वभाव तसा वाईट नाही आमचा, फक्त आम्हाला फालतू लोकांचा माज सहन होत नाही. कारण आम्ही खूप फालतोय असंच ना. कान लग जाए प्राण चले जा पर हवाबाजी ना जाए. वाटलंच तर 4 पुस्तकं कमी शिका, पण आपल्यातले परके ओळखायला शिका. बाय 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 बाय, काय ज्ञान दिलंय नाही का? एखादं भारतरत्नाच्या थोबडं फेकून मारला पाहिजे. काय तर म्हणे 4 पुस्तकं कमी शिकव. अगं बाई 10वीचे 6 विषयामधले 5 विषय तुझे नाही सुटले तर लोकांना तरी शिकू दे. तर आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूया पुन्हा एकदा नवीन रोस्टिंग व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.